नमस्कार. इतिहासाकडे बघण्याचा एक एकदम वेगळा मार्ग कसा असेल? समजा आपण नेहमीची पाठ्यपुस्तकं थोडा वेळ बाजूला ठेवली तर आज आपण इतिहासाला समजून घेण्यासाठी एक खूपच अनपेक्षित गोष्ट वापरणार आहोत. ती म्हणजे एका परीक्षेची प्रश्नपत्रिका. यातला एक एक प्रश्न म्हणजे आधुनिक भारताच्या निर्मितीच्या गोष्टीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे. चला तर मग पाहूया काय दडलंय या इतिहासाच्या खजिन्यात. हे बघा, आपल्यासमोर आहे महाराष्ट्राची 2024 सालची राज्यसेवा परीक्षेची प्रश्नपत्रिका. पण याकडे फक्त प्रश्न आणि उत्तरं म्हणून बघू नका. हा एक नकाशा आहे. एक असा नकाशा जो आपल्याला सांगतो की आजच्या काळात कोणता इतिहास सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. खरं तर यातला प्रत्येक प्रश्न म्हणजे एका बंदखोलीची किल्ली आहे, जी आपल्याला भारताच्या जडणघडणीच्या एका महत्त्वाच्या क्षणापर्यंत घेऊन जाते. तर आपला हा प्रवास 5 टप्प्यांतून जाणार आहे. आपण सुरुवात करू त्या समाजसुधारकांपासून ज्यांनी बदलाची पहिली ठिणगी टाकली. मग पाहू ती कणखर ब्रिटिश राजवट ज्यांच्या विरोधात हा सगळा लढा होता. त्यानंतर आपण लेखणीच्या ताकदीबद्दल बोलू, संघर्षातले काही महत्त्वाचे क्षण अनुभवू आणि सगळ्यात शेवटी या इतिहासाचे आजच्या काळात काय पडसाद उमटतात तेही पाहू. चला तर आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. आपण भेटणार आहोत त्या महान व्यक्तींना ज्यांनी भारतातल्या जुन्या रूढ झालेल्या सामाजिक विचारांना आणि पद्धतींना थेट आव्हान दिलं. याच सुधारकांनी खऱ्या अर्थाने बौद्धिक आणि सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. आणि या सुधारकांमध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं नाव येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. हा प्रश्न बघा, तो त्यांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या स्फोटक ग्रंथाविषयी आहे. हे काही साधं भाषण नव्हतं. हा तर जातीव्यवस्थेच्या मुळावर केलेला एक थेट सडेतोड प्रहार होता. एक असा विचार ज्याने तेव्हाचं संपूर्ण भारतीय समाजमन हादरून टाकलं होतं. आता आंबेडकरांच्या या क्रांतिकारी विचारांच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक सुधारक होते. प्रश्न क्रमांक 25 आपल्याला ओळख करून देतो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची. रानडे हे थोडे मवाळ सुधारक होते. त्यांचा मार्ग वेगळा होता. ते तेव्हाच्या सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या आत राहूनच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. इथेच आपल्याला सामाजिक बदलाचे 2 वेगवेगळे मार्ग दिसतात. एका बाजूला आंबेडकरांची क्रांती होती, जी संपूर्ण व्यवस्थेला मुळापासून उखडून टाकू इच्छित होती. आणि दुसऱ्या बाजूला होते रानडे, ज्यांचा सुधारणावाद व्यवस्थेत राहूनच हळूहळू बदल घडवू पाहत होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. भारताच्या बदलाची कहाणी ही एका सरळ रेषेत लिहिलेली नाही. तिचे अनेक प्रवाह होते. ठीक आहे, तर एका बाजूला हे समाजसुधारक होते, पण ते लढत कोणाविरोधात होते? आता आपण त्या सत्तेकडे वळूया जिच्या विरोधात हा सगळा संघर्ष उभा राहिला होता. म्हणजे ब्रिटिशांनी भारतात आपली सत्ता नेमकी कशी स्थापन केली आणि इतकी वर्ष कशी टिकवून ठेवली ते पाहूया. ब्रिटिश फक्त बंदुकीच्या जोरावर राज्य करत नव्हते. त्यांचं खरं आणि सगळ्यात मोठं शस्त्र होतं त्यांचे कायदे. हा जो प्रश्न क्रमांक 34 आहे ना, तो आपल्याला त्यांच्या कायदेशीर चक्रव्यूहात घेऊन जातो. हे कायदे म्हणजे केवळ काही नियम नव्हते, तर भारतावर नियंत्रण ठेवण्याचं आणि वेळोवेळी थोडे थोडे अधिकार देण्याचं नाटक करण्याचं एक अतिशय हुशारीने बनवलेलं साधन होतं. बघा हे कसं टप्प्याटप्प्याने झालं. सुरुवातीला 1892 मध्ये फक्त नावापुरते अधिकार दिले. मग 1909 साली मॉर्ले मिंटो सुधारणांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा खरा पाया घातला, तो म्हणजे विभक्त मतदारसंघ आणून. आणि त्यानंतर 1919 आणि 1935च्या कायद्यांनी अधिकारांचं गाजर दाखवलं, पण सत्तेची खरी लगाम मात्र नेहमी स्वतःच्याच हातात ठेवली. पण गंमत अशी झाली की ब्रिटिशांच्याच काही धोरणांनी अनपेक्षितपणे भारतीयांना एकत्र आणलं. प्रश्न 5 मध्ये लॉर्ड लिटनच्या काही धोरणांबद्दल विचारले, जसं की ICS परीक्षेची वयोमर्यादा कमी करणं, भारतीय वृत्तपत्रांवर निर्बंध घालणारा वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट किंवा भारतीयांना शस्त्र बाळगायला बंदी घालणारा आर्म्स ॲक्ट. या अशा दडपशाहीच्या धोरणांमुळेच लोकांमध्ये असंतोष वाढला आणि राष्ट्रवादाची भावना आणखीनच तीव्र झाली. आता हा जो असंतोष होता, हा जो राष्ट्रवाद लोकांच्या मनात वाढत होता, त्याला लोकांपर्यंत पोहोचवणार कोण? त्याला आवाज कोणी दिला? तर लेखणीने. ह्या भागात आपण बघूया की राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी लेखणीचा शस्त्र म्हणून कसा वापर झाला. स्वातंत्र्य लढ्याचं खरं रणांगण फक्त रस्त्यावर नव्हतं, ते लोकांच्या विचारात आणि मनात लढलं गेलं. आणि त्याचं शस्त्र होती ही वृत्तपत्र. हा 21वा प्रश्न आपल्याला त्या वैचारिक युद्धाचीच ओळख करून देतो. ही केवळ वृत्तपत्र नव्हती, तर ती स्वातंत्र्य लढ्याची जिवंत शस्त्र होती. आणि त्यांचे संपादक होते सेनापती. अमृत बाजार पत्रिका, इंडियन मिरर, हिंदू हे फक्त नावं नाहीत. हे ते राष्ट्रनिर्माते होते ज्यांची लेखणी तलवारीपेक्षाही जास्त धारदार होती. यांनीच स्वातंत्र्याचे विचार घराघरात पोचवले आणि वेगवेगळ्या प्रांतांतील लोकांना एका सूत्रात बांधण्याचं खूप मोठं काम केलं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
ही वृत्तपत्र फक्त राष्ट्रीय स्वातंत्र्याबद्दल बोलत नव्हती. प्रश्न 4 मध्ये जागरूक या वृत्तपत्राचा उल्लेख आहे, ज्याने ब्राह्मणेतर चळवळीला पाठिंबा दिला. यावरून हे दिसतं की वृत्तपत्र ही विशिष्ट सामाजिक आणि राजकीय चळवळींची मुखपत्र म्हणूनही काम करत होती. आत्तापर्यंत आपण विचार आणि धोरणांबद्दल बोललो. आता आपण प्रत्यक्ष लढ्याच्या मैदानात जाऊया. स्वातंत्र्याच्या त्या लांबच्या प्रवासातले काही महत्त्वाचे टप्पे, काही मैलाचे दगड कोणते होते ते पाहू. आपल्याला अनेकदा वाटतं की स्वातंत्र्याचा लढा 20व्या शतकात सुरू झाला. पण तसं नाहीये. ब्रिटिश सत्तेला होणारा विरोध खूप आधीपासून सुरू होता. हा प्रश्न बघा, यात संथाळांच्या विद्रोहाचा उल्लेख आहे. बंकिमचंद्र चॅटर्जींच्या प्रसिद्ध आनंद मठ कादंबरीत याचं वर्णन आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की प्रतिकाराची आग खूप आधीपासून धगधगत होती. हा संघर्ष कसा पुढच्या टक्क्यांवर गेला त्याची ही एक छोटीशी झलक आहे. 1908 मध्ये नाशिकमध्ये स्वराज्य हेच आपलं ध्येय आहे हे घोषित झालं. ती होती ध्येयाची स्पष्टता. त्यानंतर मुंबईसारख्या शहरात सविनय कायदेभंगाचं नियोजन झालं. ती होती जन आंदोलनाची ताकद. आणि स्वातंत्र्यानंतर हैदराबादचं विलिनीकरण, तो होता एका अखंड राष्ट्राच्या निर्मितीचा शेवटचा पण तितकाच खडतर टप्पा. तर मग या संपूर्ण ऐतिहासिक प्रवासातून आपण काय शिकलो? या प्रश्नांचं, या इतिहासाचं आजच्या काळात नेमकं महत्त्व काय आहे? चला आता आपण समारोपाकडे वळूया. म्हणजे बघा, समाज सुधारणा, वसाहतवादी कायदे, वृत्तपत्रांची ताकद आणि मोठी जनआंदोलनं, या एका प्रश्नपत्रिकेने आपल्याला आधुनिक भारताच्या निर्मितीच्या प्रत्येक महत्त्वाच्या पैलूची सफर घडवली आहे. हे प्रश्न म्हणजे केवळ तथ्ये नाहीत, तर भारताच्या आत्म्याच्या जडणघडणीची ही एक संपूर्ण गाथा आहे. आणि आता जाता जाता एक विचार करा. 100 वर्षानंतर जर आपल्या आजच्या काळावर अशीच एखादी प्रश्नपत्रिका तयार केली गेली तर त्यात कोणते प्रश्न असतील? भविष्यातल्या पिढ्यांना आपल्याला समजून घेण्यासाठी कोणत्या गोष्टी माहीत असणं गरजेचं असेल, यावर नक्की विचार करा.